आपण या उचिता, आपण या उचित्वा, स्वधर्मे राहाटता, जे पावे ते निवांता, साहोनी जावे. ही ज्ञानेश्वर माऊलींची ओवी. आजच्या पहिल्या भागात आपण ह्या ओवीचा विचार करणार आहोत. या ओवीमधला महत्त्वाचा शब्द काय आहे? स्वधर्म. आपण हा शब्द सगळ्यांनी कुठे ऐकलाय? पसायदानामध्ये. विश्व स्वधर्म सूर्ये पाहू. स्वधर्म म्हणजे काय? स्वतःचा धर्म. पण धर्म म्हणजे इथे कर्तव्य या अर्थाने घ्यायचं आहे. म्हणजे आपलं कर्तव्य काय हे आपल्याला कळायला हवं, किंवा आपण या जगात कशासाठी आलो आहोत, आपली नेमकी भूमिका काय आहे हे समजायला हवं, आपला सोल पर्पज काय आहे. आणि प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असतात, कौशल्य असतात. मला असं वाटतं तो त्याचा स्वधर्म असतो. किंवा आपल्याला एखादी गोष्ट सुचते आणि ती सुचणं, मी जसं या संकल्पनेबद्दल सुद्धा म्हणते की ही संकल्पना जर मला सुचली तर त्याच्यावरती काम करणं, हे सुचणं जे असतं, मनात विचार येणं जे असतं ना, हा सुद्धा परमेश्वराचा आशीर्वाद असतो. आणि ही गोष्ट जर सृजनशील आहे आणि त्यातून काहीतरी छान घडणार आहे, तर ते पुढे घेऊन जायला हवं, त्याच्यावरती काम करत राहायला हवं. मला वाटतं यालाच स्वधर्म असं म्हणतात, नाही का? तर आपला सोल पर्पज काय आहे? जसं प्रत्येकाचं काहीतरी आवड निवड असते, किंवा परिस्थितीनुसार त्याच्या जे समोर येत जातं, तो त्याचा थोडक्यात स्वधर्म असतो. आणि प्रत्येक वयामध्ये आपला धर्म हा बदलत जातो, आपलं कर्तव्य हे बदलत जातं. मग अगदी तो विद्यार्थी असू दे, मध्यमवयीन व्यक्ती असू दे, किंवा अगदी वृद्ध माणूस असू दे. मला असं वाटतं विद्यार्थी म्हणलं की अभ्यास करणं, हां, तो विद्यार्थी असतो. म्हणजे विद्येचा त्याला ध्यास असणं हे जसं गरजेचं आहे, तसं कुठेतरी त्याने परीक्षार्थी असायला लागतं. म्हणजे परीक्षासुद्धा त्याला डोळ्यासमोर ठेवावी लागते. नाहीतर तो असा म्हणाला की एक धडा म्हणजे अगदी ज्ञानाचा सागर आहे, मग मी वर्षभर फक्त एकाच धड्याचा अभ्यास केला असं म्हणून चालत नाही ना. परीक्षा डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे नियोजन करून सगळ्या विषयांचे सगळे धडे ते अभ्यासावे लागतात, किंवा पेपर पूर्ण सोडवावा लागतो. म्हणजे अक्षर चांगलं आलं पाहिजे, चांगलं लिहिलं पाहिजे, उत्तर उत्तम असली पाहिजेत, पण आधी तो पूर्णही केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आधी परीक्षेला गेलंही पाहिजे, त्यासाठी त्याचं आरोग्य चांगलं पाहिजे. नाहीतर परीक्षेच्या वेळेला आजारी आणि म्हणून एक वर्ष वाया गेलं, याला काहीही अर्थ नाही. त्यामुळे विद्यार्थी म्हणून जरी विचार केला, अगदी आयुष्याचा पहिला टप्पा, मी हे मुद्दाम बोलते की लहान मुलांनी सुद्धा हे ऐकावं आणि त्यांच्यापर्यंत सुद्धा हे माऊलींचे विचार पोचावेत. आणि मग हे पुढे सगळ्यांनाच लागू होणार आहे, बरोबर? तर मी असं म्हणत होते की विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यायची आहे, मग त्यानुसार त्याचं आरोग्य चांगलं हवं. त्यामुळे आहार, व्यायाम, झोप यांनासुद्धा तेवढंच महत्त्व आहे, फक्त अभ्यासाला नाही. आणि या सगळ्यामध्ये एक प्रकारचं ज्याला म्हणतात बॅलन्स असेल, तर मग अभ्याससुद्धा छान होणार आहे. आणि मग अभ्यास पण नियमित करायला हवा. आणि मग ती परीक्षा तो विद्यार्थी देतो. आता पेपर पूर्ण लिहिला, त्याच्या परीनं त्यांना अक्षर चांगलं काढलं, पूर्ण विचारपूर्वक लिहिला, सगळं तपासलं, त्यांनी नाव नंबर जे काय लिहायचं असेल नसेल त्याप्रमाणे ते सगळं लिहून दिलेलं आहे, पेपर दिलेला आहे. आता पेपर तपासून आला, ठीक आहे. काय होऊ शकतं? अरे 4 प्रश्न तपासलेच गेले नाही आहेत, आणि 2 प्रश्नांमध्ये खरं तर माझं बरोबर आहे आणि अजून एका ठिकाणी 2 मार्क जास्त चालले असते. आता हे त्याने सगळं शिक्षकांकडे घेऊन जायला हवं. हे सुद्धा त्याचं कर्तव्यच आहे बरं का. म्हणजे जे प्राप्त झालं आहे ते स्वीकारलं असं असं इथे म्हणून चालणार नाही. म्हणजे श्रीकृष्णानं अर्जुनाला काय सांगितलं? तू लढलं पाहिजेस. तुला संपत्ती हवी आहे, तुला सत्ता हवी आहे म्हणून नाही, तर तू धर्मासाठी लढायला हवंस, हे सांगितलं की नाही. त्यामुळे तुमच्यावर जर ते प्रश्न न तपासल्यामुळे अन्यायच होणार आहे, तर तुम्ही तिथे गेलं पाहिजे. मग शिक्षक तपासतात, हां बरोबर राहिलं बरं का, माझ्याकडून बघायचं. अरे हो, हे बरोबर होती ही गाळलेली जागा, ठीक आहे ठीक आहे, बरोबर करतो. मग असे त्याचे 5 मार्क वाढले. आणि इथे त्याला वाटत होतं की 2 मार्क इथे खरं म्हणजे वाढवून द्यायला हवेत. तर तिथेही तो त्याचा मुद्दा मांडतो. पण मग कदाचित शिक्षक म्हणू शकतात, नाही 2 नाही, इथे 1 ठीक आहे. हां, किंवा नाही नाही, इथे नाही वाढवून मिळणार, हे मी बरोबर मार्क दिलेत, असंही असू शकतं. किंवा दोन्ही मार्क वाढवून मिळूही शकतात,
ठीक आहे. आता इथे 3 शक्यता आहेत. अगदी मनाप्रमाणे झालं, थोडं मनाप्रमाणे झालं, की मनाविरुद्ध झालं. आणि मनाविरुद्ध होणं यालाच दुःख म्हणतात. पण आपल्याला काय सांगतात माऊली, की तुम्ही आता 100% प्रयत्न केलेत ना, तुम्ही पूर्ण वर्षभर अभ्यास केला, पेपर लिहिला, आता पेपर तपासून झाला. वर्षभर किंवा जे काय मधल्या परीक्षा असतात, तोपर्यंतचा अभ्यास केला, पेपर दिला, तपासून आला, तुम्ही त्यातलं बदल करून घेतले. आता तुमचे पूर्ण प्रयत्न झाले आणि मग आता तुम्हाला तो जो काय 1 मार्क, 2 मार्क वाढवून नाही मिळाले, तर ते आता स्वीकारणं हे तुमचं काम आहे. त्याच्याशिवाय गत्यंतर नाही आहे. तर मग त्याच्यावरती चिंतन करणं, विचार करणं किंवा काहींना असं वाटतं, की जे मिळेल ते घेऊन गप्प राहायचं किंवा तुकाराम महाराज जे म्हणतात ना, की चित्ती असो द्यावे समाधान, ठेविले अनंते तैसेची राहावे. म्हणजे काय? माणसांनी महत्त्वाकांक्षा बाळगूच नयेत, स्वप्न पाहूच नये असं नाही आहे. तुम्हाला स्वप्न पडतात म्हणजे तो देवाचा आशीर्वाद आहे. मी पुन्हा एकदा सांगते. हां, स्वप्न पहा, तसं नियोजन करा, की माझा व्यवसाय वृद्धिंगत व्हावा. कारण तसं झालं तर तुमच्याबरोबर अनेक कुटुंबांना फायदा होणार आहे, हो की नाही? त्यामुळे त्यात वाईट काहीच नाही आहे स्वप्न बघणं. पण त्यानुसार नाही झालं, तर निराश होणं, खचून जाणं किंवा हुरळून जाणं हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे मी असं म्हणत नाही आहे किंवा माऊलींनी असं सांगितलेलं नाही आहे, मेरिटमध्ये आला, ओके. नापास झाला, ओके. असं नाही करायचं आहे. तुमच्यामध्ये भावना असणं अगदी स्वाभाविक आहे. थोडं वाईट वाटेल नापास झाल्यावर. अरे पण मी पास कसा होईन याचा प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. सगळं संपलं असं नसतं बरं का. किंवा मेरिटमध्ये आलो म्हणजे आता माझे हात हात आभाळाला टेकले. मग आता 12वीत मेरिटमध्ये नाही आलो की मी झालो निराश, संपलं सगळं असं नसतं. तर तुम्ही नापास झालात काय, मेरिटमध्ये आलात काय, तुम्ही गो विथ द फ्लो. म्हणजे तुम्हाला वाईट वाटणं किंवा आनंद होणं हे माणूस होण्याचं लक्षण आहे. पण त्या भावनांमध्ये तुम्ही खूप गुंतलात आणि त्याचा पुढच्या आयुष्यावर परिणाम झाला तर ते वाईट आहे. म्हणजे काही लोकांचा आपण ऐकतो ना, अरे हा तर तेव्हा मेरिटमध्ये यायचा किंवा त्यालाही वाटत असतं मी 10वी-12वीत मेरिटमध्ये आलो आणि आता सगळे माझ्या पुढे गेले त्या मानाने मग मी पैसे कमवत नाही आहे. तर त्याच्यावर तुम्ही स्वतःला म्हणजे स्वतःला सुद्धा जज करताना अशा प्रकारे स्वतःला जोखू नये. असं कुठेतरी माऊलींना सांगायचं असावं, की जे आहे त्याचा स्वीकार करा. ठेविले अनंते तैसेची राहावे म्हणजे मनानं तसंच राहायचं आहे. म्हणजे मनाने खूप खचणं किंवा खूप हुरळून जाणं हे चांगलं नाही आहे. तर तुम्ही जे समोर येईल त्या परिस्थितीचा स्वीकार करणं हे गरजेचं आहे आणि समाधानी असावं. म्हणजे आहे ते आहे. इतरांशी तुलना केली म्हणजे स्वधर्मो निधनम श्रेयः आणि परधर्मो भयावह हे सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे अगदी समोरासमोर राहणाऱ्या बायका असतात आणि एकीला एक नोकरी करणारी असते, एक गृहिणी असते. गृहिणीला वाटतं हिला हवे तसे पैसे उडवता येतात. तिला वाटतं ही काय घरात असते किती छान असतं. पण दोघींना स्वतःची दुखणी असतात, त्यांच्या अडचणी असतात. त्यामुळे म्हणतात ना, जावे त्याच्या गावा तेव्हा कळे. त्यामुळे आणि दुसऱ्याला मिळालेलं सुख हे त्याच्या पूर्वकर्मामुळे मिळतं आणि ते आपल्याला सुख वाटतं, बाहेरून सुख वाटतं. त्याच्या आयुष्याची एकच बाजू आपल्याला दिसत असते. पूर्ण गोष्ट आपल्याला माहिती नसते. त्यामुळे आणि असेल सुख तर असू द्या की. त्याबद्दल आनंदच माना. तर तुम्ही इतरांबद्दल आनंद मानला तर तुमच्याकडे तो द्विगुण होऊन येणार आहे. हे पण तेवढंच खरं आहे. पण त्यामुळे आपला फोकस कुठे हवा आहे? स्वधर्मावरती. माझं कर्तव्य काय आहे? त्याच्यावरती माझं लक्ष पाहिजे. इकडे-तिकडे बघायचं नाही. म्हणजे इतरांच्या आयुष्यात डोकं घालण्याची गरज नाही. नाक खुपसण्याची गरज नाही. जसं ते भिंग धरतो आणि कागद पेट घेतो सूर्याच्या ऊर्जेमुळे, तशी तुमची सगळी ऊर्जा, काया, मन, वाचा, सगळी ऊर्जा ही तुमचा जो स्वधर्म आहे, तुमचं जे गोल आहे, सोल पर्पज आहे, तिथे एकवटलं की मग कसे तुम्ही उजळून निघाल बघा. तर मला असं वाटतं की हे सांगायचं असावं माऊलींना. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे नक्की सांगा. आणि जसं म्हटलं की हे विद्यार्थ्याचं एक उदाहरण दिलं, हे सगळ्यांनाच सगळ्या बाबतीत लागू होतं. पण लहान मुलांनीही ऐकावं, तरुणांनीही ऐकावं म्हणून मी ते उदाहरण दिलं. तर प्रत्येकाने आपला स्वधर्म ओळखा, त्याचाच विचार करा, त्याच्याबद्दलच बोला आणि त्याच्याच दिशेनं कृती करा
आणि मग सगळं काही छान होईल. शुभम भवतु.